विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथ्स फर्स्टमधील लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या टॉपिकमधील प्रॅक्टिस सेट 1.2 नंतरचा भाग म्हणजे त्याच्या पुढील भागास आपण आज सुरुवात करणार आहोत. सुरुवातीचा जो भाग आहे त्यामध्ये आहे डिटर्मिनंट. व्हॉट इज मीन बाय डिटर्मिनंट? डिटर्मिनंट is an arrangement of numbers in the form determinant A, B, C, D. तुम्हाला इथं 4 संख्या लिहिलेल्या दिसत आहेत आणि त्या विशिष्ट पद्धतीने मांडलेले. विशिष्ट पद्धतीने म्हणजे कशा पहा, त्या 4 संख्या नुसत्याच न लिहिता त्याच्या दोन्ही बाजूला 2 उभे रेषाखंड काढलेले आहेत. म्हणजे आपल्याला जेव्हा डिटर्मिनंट लिहायचा असतो तेव्हा आपल्याला अशा पद्धतीनं 2 उभे रेषाखंड काढले पाहिजे. आता यामध्ये ज्या 4 संख्या लिहिलेल्या आहेत त्यामध्ये 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. रो म्हणजे आडव्या लिहिलेल्या संख्या आणि कॉलम म्हणजे उभे लिहिलेल्या संख्या. तर यामध्ये ए बी आणि सी डी ह्या संख्या रोमध्ये आहेत म्हणून आपण ए बी आणि सी डी आर रोज असं म्हणणार आहोत. आता ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत ए बी आणि सी डी. तसंच ए सी आणि बी डी हे जे 2 आहेत ते कॉलम्स आहेत. आता कॉलम लिहिताना कसे लिहिलेत नीट पहा. ए सी ह्या संख्या एकाखाली एक लिहिलेल्या आहेत. बी आणि डी तशाच पद्धतीने लिहिलेल्या आहेत. म्हणजे ए आणि सी ह्या संख्या एकाखाली एक अशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत. तशाच पद्धतीनं बी आणि डी म्हणजे कॉलममधल्या संख्या लिहिताना त्या आपण अशा दाखवणार आहोत. ए सी अँड बी डी आर कॉलम्स. आता या डिटर्मिनंटमध्ये रोज 2 आहेत आणि कॉलम्स 2 आहेत. म्हणजे हा डिटर्मिनंट 2 × 2 म्हणजेच याची डिग्री 2 आहे. डिग्री ऑफ धिस डिटर्मिनंट इज 2 बिकॉज देर आर 2 एलिमेंट्स इन ईच कॉलम अँड 2 एलिमेंट्स इन ईच रो. या डिटर्मिनंटमध्ये प्रत्येक रोमध्ये 2 एलिमेंट्स आहेत आणि प्रत्येक कॉलममध्ये सुद्धा 2 एलिमेंट्स आहेत म्हणून या डिटर्मिनंटची डिग्री 2 आहे. समजा एखाद्या डिटर्मिनंटमध्ये रोमध्ये 3 एलिमेंट्स असतील आणि कॉलममध्ये 3 एलिमेंट्स असतील तर त्या डिटर्मिनंटची डिग्री असेल 3. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की समजा रोमध्ये 2 एलिमेंट्स असतील आणि कॉलममध्ये 3 एलिमेंट्स असतील तर मग कसं लिहायचं? तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, डिटर्मिनंटमध्ये आपण एलिमेंट्स मांडतो त्या स्क्वेअर पद्धतीने मांडलेले असतात. म्हणजेच कसं, समजा रोमध्ये 2 एलिमेंट्स असतील तर कॉलममध्ये 2च असतील. रोमध्ये समजा 3 एलिमेंट्स असतील तर कॉलममध्ये सुद्धा 3च एलिमेंट्स असतात. जेवढे एलिमेंट्स रोमध्ये असतात तितकेच एलिमेंट कॉलममध्ये असतात. म्हणून ही जी मांडणी आहे ती स्क्वेअर पद्धतीनं मांडणी केलेली असते. डिटर्मिनंटमध्ये अशाच पद्धतीने मांडणी केलेली असते. यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम्स आहेत म्हणून या डिटर्मिनंटची डिग्री 2 आहे. ओके, डिटर्मिनंटची डिग्री म्हणजे काय हे नक्की तुमच्या लक्षात आलं असेल. आता जो आपण डिटर्मिनंट लिहिलेला आहे त्या प्रत्येक डिटर्मिनंटला काही विशिष्ट व्हॅल्यू असते. तर ती व्हॅल्यू काढायची कशी बघूया. एक डिटर्मिनंट मी लिहिलेला आहे. याची व्हॅल्यू काढण्यासाठी अगोदर ए आणि डी यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. ए × डी मायनस यातून बी आणि सी यांचा प्रोडक्ट म्हणजे बी × सी हा मायनस करायचा. ए आणि डी ची पोझिशन कुठे आहे पहा, त्या कोणत्या ठिकाणी आहेत पहा. हाच गुणाकार आपल्याला अगोदर घ्यायचे आणि नंतर त्यातून हा दुसरा गुणाकार हा त्यातून मायनस करायचे. अशा पद्धतीनं वजाबाकी करून जी आपल्याला संख्या मिळते ती संख्या म्हणजेच व्हॅल्यू ऑफ दी डिटर्मिनंट. डिटर्मिनंट्स युजली आर रिप्रेझेंटेड विथ कॅपिटल लेटर्स ॲज ए बी सी डी एसेट्रा. डिटर्मिनंट दाखवण्यासाठी आपण इंग्रजीमधील कॅपिटल अक्षर वापरतो जसं की ए = डिटर्मिनंट ए बी सी डी. ओके, आता आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची हे समजण्यासाठी काही एक्झाम्पल्स सोडूया. एक्झाम्पल नंबर 1, find the value of the following determinants. Number 1, a = 5, 3, 7, 9.
हा डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. सोल्युशन डिटर्मिनंट आहे तसा लिहूया. इज इक्वल टू मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला गुणाकार जो आहे फर्स्ट प्रोडक्ट 5 इंटू 9. सो राईट 5 इंटू 9 मायनसच करायचे हे लक्षात घ्या. मायनसच करायचे हे लक्षात घ्या. -3 इंटू 7. इतकं सोपं आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणं खूप सोपं आहे. इज इक्वल टू 5 इंटू 9 45 मायनस 7 इंटू 3 21 इज इक्वल टू 24. 24 is the value of the given determinant A. A या डिटर्मिनंटची किंमत किंवा व्हॅल्यू 24 आहे. सेकंड एक्झाम्पल. n इज इक्वल टू आपल्याला एक डिटर्मिनंट दिलेला आहे. आता प्रमाणेच त्याची व्हॅल्यू आपण काढूया. दिलेला डिटर्मिनंट आहे तसा लिहूया. इज इक्वल टू इथं -8 इंटू 4 अगोदर लिहावं लागेल. -2 इंटू -3 किंवा -3 इंटू 2 इज इक्वल टू मायनस फर्स्ट प्रोडक्ट आहे तो 32 येईल म्हणजे -32. इथं मायनस मायनस प्लस होईल आणि 3 इंटू 2 6. -32 प्लस 6 इज इक्वल टू -26. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली ती पॉझिटिव्ह आलेली होती आणि सेकंडमध्ये निगेटिव्ह आलेली. आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया. डिटर्मिनंट बी आपल्याला समोर दिसतोय. त्याची व्हॅल्यू आता आपण काढूया. सोल्युशन डिटर्मिनंट आहे तसं आपण लिहूया. संख्या स्क्वेअर रूटमध्ये असल्या तरी घाबरून जायचं कारण नाही, कारण पद्धत तीच आहे. इज इक्वल टू सुरुवातीचा प्रोडक्ट आपण लिहिणार आहोत 2 इंटू √3 इंटू 3√3 म्हणजेच 2√3 इंटू 3√3 मायनस 2 इंटू 9 इज इक्वल टू. आता प्रोडक्ट पहा. √3 आणि √3 यांचा प्रोडक्ट 3 येतो आणि 2 आणि 3 यांचा प्रोडक्ट 6 म्हणजे 6 इंटू 3 18 आणि 2 इंटू 9 18 म्हणजे 18 मायनस 18 इज इक्वल टू 0. तुमच्या लक्षात आलं असेल की फर्स्ट एक्झाम्पलमध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली होती, सेकंडमध्ये ती निगेटिव्ह आली होती आणि आता 0 आलेली आहे. याचा अर्थ असा की डिटर्मिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 असू शकते. द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज आयदर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर 0. ती काहीही असू शकते. ओके. प्रॅक्टिस सेट 1.3. फर्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. आपल्याला रिकाम्या जागा भरण्यासाठी एक क्वेश्चन दिलेला आहे. व्हॅल्यूज काढायची. फक्त ॲक्टिव्हिटी टाईपचं एक्झाम्पल आहे. सुरुवातीला आपल्याला 3 इंटू काय करावं लागणार आहे 3 इंटू 5. विसरू नका. पहिला प्रोडक्ट जो आहे तो 3 इंटू 5 म्हणजे डिटर्मिनंटच्या सुरुवातीची संख्या लक्षात घ्या. ती संख्या लक्षात राहिली की प्रोडक्ट चुकणार नाही. म्हणजे 3 इंटू 5 करायचे हे आपल्या लक्षात राहील. 3 इंटू 5. ओके. म्हणजे फर्स्ट फिल इन द ब्लँक काय असेल 5 मायनस 2 इंटू 4. इथं 4 लिहिलेलं आहे म्हणजे आपल्याला इथं 2 लिहावा लागेल. इज इक्वल टू 3 इंटू 5 15 मायनस 8 लिहिलेलंच आहे. 15 मायनस 8 इज इक्वल टू 7. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये पहिला क्वेश्चन होता. आपण तो सोडवलेला आहे. एकदम सोपा आहे. यानंतर आपण त्यातलाच दुसरा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 3 एक्झाम्पल्स आहेत. त्यामधलं मी 3 नंबरचं एक्झाम्पल घेतोय. एक डिटर्मिनंट दिलेला आहे आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची. व्हॅल्यू काढण्याची पद्धत तीच आहे, बदलत नाही किंवा बदलणार नाही. सोल्युशन डिटर्मिनंट आपण आहे तसा लिहिला आणि नेहमीप्रमाणे फर्स्ट प्रोडक्ट काय लिहिणार आहोत आपण 7/3 इंटू 1/2 लिहूया. 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2 5/3 इंटू 3/2. आता पहिली जी टर्म आहे यामध्ये कुठंच भाग जात नाही आहे, त्यामुळे आपल्याला 7 इंटू 1 7 आणि डिवायडेड बाय 6 असं लिहावं लागेल. म्हणजेच 7/6 मायनस
आता इथं 3 आणि 3 हा कॅन्सल होईल, त्यामुळं काय मिळेल आपल्याला -5/2 इज इक्वल टू, नेहमीच्या पद्धतीनं आपण जशी अपूर्णांकाची वजाबाकी करतो त्या पद्धतीनं ही वजाबाकी करायची. 7 × 2 14 minus 6 × 5 30 divided by 6 × 2 12 is equal to 14 minus 30 is equal to -16 divided by 12. सिम्प्लिफाय करा, 4 ने भाग जातो इथं. 4 4 जा 16 and 4 3 जा 12 म्हणजे -4/3 is the value of given determinant. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या भागामध्ये आपण सुरुवातीला डिटर्मिनंट म्हणजे काय हे पाहिलं होतं. त्यानंतर डिटर्मिनंटमध्ये रो आणि कॉलम हे कुठे असतात आणि रो आणि कॉलम म्हणजे काय, त्यानंतर डिटर्मिनंटची डिग्री किंवा डिटर्मिनंटची ऑर्डर म्हणजे काय, डिग्री ओळखायची कशी, हा भाग पाहिला. आणि त्यानंतर व्हॅल्यू ऑफ दी डिटर्मिनंट, ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा 0 असते हेही आपण पाहिलं. आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठीचे आपण बरीचशी एक्झाम्पल पाहिलेली आहेत. आता प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 असे 2 क्वेश्चन्स आपण पाहिले. क्वेश्चन नंबर 1 हा पूर्ण आपण घेतलेलाच आहे आणि क्वेश्चन नंबर 2 मधील हा तिसरा प्रश्न आपण घेतलेला आहे. आता जो भाग आपण पूर्वी अभ्यासलेले त्याच्यावरती मी एक एक्झाम्पल घेणार आहे. होय, पाठीमागं अभ्यासलेल्या भागावर मी आता एक एक्झाम्पल घेणार आहे. काय आपण ते बघूया. सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे आणि ते एलिमिनेशन मेथडने आपल्याला सोडवायचं आहे. इक्वेशन काय दिलं आहे आपण जरा बघूया. नीट पहा. a1x plus b1y equal to c1 फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इज a2x plus b2y plus c2. 2 इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत आणि आपल्याला सोडवायचे सायमल्टेनियस इक्वेशन एलिमिनेशन मेथडने सोडवायचे. तुम्हाला माहिती आहे एलिमिनेशन मेथडमध्ये आपण काय करतोय, त्यामध्ये एक व्हेरिएबल इलिमिनेट करतोय म्हणजे नाहीसा करतोय. त्यासाठी आपण त्या इक्वेशनला गरज वाटल्यास कुठल्या तरी संख्येने जे निरीक्षण करून एखाद्या संख्येने आपण त्याला मल्टिप्लाय करतोय. तर या ठिकाणी बघा, मी या इक्वेशनमधून सुरुवातीला y एलिमिनेट करायचं आहे असं मी ठरवतो. आता मला y एलिमिनेट करायचं असेल तर मी काय केले पाहिजे, y चे कोइफिशियंट इक्वल केले पाहिजेत. पहिल्या इक्वेशनमध्ये y चा कोइफिशियंट b1 आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये y चा कोइफिशियंट b2 आहे. मग मी काय केलं पाहिजे, इक्वेशन 1 ला b2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि इक्वेशन 2 ला b1 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. तर मी आता तेच करतोय. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय b2 म्हणजे या इक्वेशनला b2 ने मल्टिप्लाय करतोय, म्हणजेच या प्रत्येक टर्मला मी b2 ने मल्टिप्लाय करणार आहे. आणि मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल बघा, a1 b2 x प्लस b1 b2 y इज इक्वल टू c1 b2. बघा, b2 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं आणि इथं इक्वेशन नंबर 3 लिहिलेलं आहे. आता इक्वेशन 2 ला मी b1 ने मल्टिप्लाय करतोय आणि मल्टिप्लाय करून लिहितोय मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय b1. चला लिहूया आपण. b1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल मग, a2 b1 x प्लस b2 b1 y इज इक्वल टू c2 b1. बघा, या इक्वेशनला आपण b1 ने मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन 4 लिहिलेलं आहे. आता निरीक्षण करा, इक्वेशन 3 मध्ये y चा कोइफिशियंट आणि 4 मध्ये y चा कोइफिशियंट इक्वल झालेला आहे. आहे की नाही पहा, b1 b2 इथं b2 b1 म्हणजे दोन्ही कोइफिशियंट्स इक्वल आहेत. मग आपण इक्वेशन 3 मधून जर इक्वेशन 4 मायनस केला तर हा y जो आहे व्हेरिएबल तो नक्कीच एलिमिनेट होईल. त्यासाठी आपण काय करूया, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3 मधून इक्वेशन 4 वजा करूया. त्यासाठी इक्वेशन 3 मी ॲज इट इज लिहितोय, त्यानंतर मायनस इक्वेशन 4 ॲज इट इज लिहितोय. आपण सबट्रॅक्शन करतोय त्यामुळे मला दुसऱ्या इक्वेशनचे साईन चेंज करावे लागतील. केलेले दिसत आहेत पहा, याचं पॉझिटिव्ह होतं निगेटिव्ह केलेले, प्लस आहे मायनस, प्लस आहे ते मायनस केलेलं आहे. ओके. आता ही जी y असलेली टर्म आहे ती कॅन्सल होणार आहे, त्यामुळं ती आता लिहायचा प्रश्न येतच नाही आहे. आता
या पहिल्या टर्मचं निरीक्षण करा. या पहिल्या टर्ममध्ये x हा कॉमन आहे आणि कोइफिशियंट वेगळे आहे, त्यामुळे आपण यांची वजाबाकी करू शकत नाही. मात्र आपण ती सोप्या रूपात मांडूया. x कॉमन काढूया आणि हे राहिलेले जे आहे ते ब्रॅकेटमध्ये लिहूया. म्हणजेच काय लिहावं लागेल, a1b2 मायनस a2b1 इंटू x. म्हणजे या दोन टर्ममधून आपण x कॉमन काढला इज इक्वल टू, आता यामधून सुद्धा आपण काही कॉमन नसल्यामुळं आहे तशीच ती वजाबाकी मांडलेली आहे, c1b2 मायनस c2b1. पहा, आता जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे त्यामध्ये डाव्या बाजूला x आहे इंटू एक ब्रॅकेट आहे. या ब्रॅकेटला मी RHSला घेतो. म्हणजे काय होईल, x इक्वल टू c1b2 मायनस c2b1 डिवायडेड बाय a1b2 मायनस a2b1. ओके, तर एलिमिनेशन पद्धतीनं आपण एक्सची व्हॅल्यू इथं मिळालेली आहे किंवा मिळवलेली आहे. याच पद्धतीनं समजा मी एक्सचे कोइफिशियंट इक्वल केले तर मला वायची व्हॅल्यू मिळेल, बरोबर. किंवा मी एक्सची व्हॅल्यू या चारपैकी कुठल्याही इक्वेशनमध्ये ठेवली तरी मला वायची व्हॅल्यू मिळेल. तर अशाच पद्धतीनं आपल्याला वायची व्हॅल्यू मिळते, y इक्वल टू a1c2 मायनस a2c1 डिवायडेड बाय a1b2 मायनस a2b1. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आता x आणि yच्या व्हॅल्यू काढून ठेवलेल्या आहेत. आता हा जो भाग तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय हा भाग मी पुन्हा कंटिन्यू करणार आहे. तोपर्यंत मी काही डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणार आहे. बघूया मी असं का करतोय हे तुम्हाला 5 मिनिटांनंतर नक्की कळेल. पहा, पुढे तुम्हाला एक डिटर्मिनंट दिसतोय. नेहमीच्या पद्धतीने आपण याची व्हॅल्यू काढली तर ती काय होईल, a1b2 मायनस a2b1, बरोबर. आणखी एक डिटर्मिनंट पहा, याची व्हॅल्यू आपण लिहूया c1b2 मायनस c2b1. आणखी एक डिटर्मिनंट पहा, a1c2 मायनस a2c1. ओके, काय केलं मी, 3 डिटर्मिनंट्स लिहिले आणि त्याच्या व्हॅल्यूज पुढे काढून ठेवलेल्या आहेत. आता मगाशी आपण ज्या x आणि yच्या व्हॅल्यू काढून ठेवलेल्या होत्या त्या आता तुमच्या समोर मी इथं लिहितोय. आहेत का बघा, त्याच व्हॅल्यू आपण घेतलेल्या आहेत. मगाशी आपण ज्या काढलेल्या होत्या त्याच व्हॅल्यू तुम्हाला आता इथं दिसत आहे. आता एक्सची जी व्हॅल्यू आहे त्याचा न्यूमरेटर बघा. हा न्यूमरेटर तुम्हाला डाव्या बाजूला कुठं दिसतोय का, पहा. डाव्या बाजूला तो मला इथं पाहायला मिळतोय, पहा, c1b2 मायनस c2b1. ओके, म्हणजे हा न्यूमरेटर म्हणजेच हा डिटर्मिनंट आहे. मग मी काय करतो, इज इक्वल टू हा डिटर्मिनंट याच्याऐवजी न्यूमरेटरला ठेवतो डिवायडेड बाय. आता हा एक्सचा डिनॉमिनेटर बघा. हा डिनॉमिनेटर तुम्हाला इथं सुरुवातीला दिसतोय, पहा, आहे. म्हणजेच ही संख्या किंवा ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कोणत्या डिटर्मिनंटची आहे, या डिटर्मिनंटची आहे. म्हणून याच्या ऐवजी मी हा डिटर्मिनंट या डिनॉमिनेटरला लिहितोय. ओके, लक्षात येत आहे तुमच्या. आता वायची व्हॅल्यू बघा काय आहे ते, त्याचा न्यूमरेटर पहा. हा न्यूमरेटर तुम्हाला या ठिकाणी दिसतोय आणि ही व्हॅल्यू कोणत्या डिटर्मिनंटची आहे तो डिटर्मिनंट आपण न्यूमरेटरला ठेवूया डिवायडेड बाय. पुन्हा एकदा डिनॉमिनेटर तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, तो डिटर्मिनंट आपण डिनॉमिनेटरला ठेवूया. ओके, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी असं का करतोय, की मगाशी मी सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायला का घेतल्यात ते. याचं कारण असं होतं की आता आपल्याला पुढचा जो भाग अभ्यासाचा आहे त्या पद्धतीचं किंवा त्या मेथडचं नाव आहे क्रेमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड. तर ही जी पद्धत आहे ही पद्धत क्रेमर या गणित तज्ज्ञाने ती पद्धत शोधून काढली. या व्यक्तीने म्हणजे क्रेमर या व्यक्तीने वयाच्या 18व्या वर्षी PhD मिळवली. अशा व्यक्तीने ही पद्धत म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायची ही पद्धत शोधून काढली. तर ती शोधताना त्यांनी अशा पद्धतीने मांडणी केली आणि फॉर्म्युला तयार केला. आपण यापुढे फक्त फॉर्म्युलाच बघणार आहोत. पुस्तकात तुम्हाला हा फॉर्म्युला कसा तयार झालेला आहे हे दिलेलं होतं, त्यामुळं मी इथं तो भाग घेतलेला आहे. ओके,
तर आता आपण अगदी 2 मिनिटात आता फॉर्म्युला तयार करतोय. तर क्रेमरनी काय केलं पहा, हा जो पहिला डिटर्मिनंट आहे या डिटर्मिनंटला त्यांनी डी असं नाव दिलं. दुसरा डिटर्मिनंट तुम्हाला दिसतोय या डिटर्मिनंटला त्यांनी dx असं नाव दिलं आणि तिसरा डिटर्मिनंट आहे त्याला dy असं नाव दिलं. आणि मग हीच नावं आपण या उजव्या बाजूला जे दिसतंय मगाशी आपण लिहून ठेवलेलं या ठिकाणी आपण ती नावं लिहूया. म्हणजे याचा जो न्यूमरेटर आहे तो तुम्हाला dx म्हणून लिहायचा आहे, डिवायडेड बाय हा जो डिनॉमिनेटर दिसतोय तो इथं आहे म्हणून आपण इथं लिहूया d. आणि yच्या पुढे तुम्हाला जो डिटर्मिनंट दिसतोय तो आहे dy आणि डिवायडेड बाय d. तर क्रेमरनी काय केलं की हे फॉर्म्युले तयार केले आणि या फॉर्म्युल्यावरून अतिशय सोप्या पद्धतीनं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायच्या कशा ते सांगितले. आता आपण पाहणार आहोत की हे 3 डिटर्मिनंट लिहायचे कसे. यासाठी आपण काय करायचं की ज्या 2 इक्वेशन दिलेल्या आहेत त्या 2 इक्वेशन्स अशा पद्धतीनं मांडून घ्यायच्या. त्यानंतर त्यांचे कोइफिशियंट्स पहा. मी कॉलमचा विचार करून तुम्हाला सांगतोय. a1 a2 हे x चे कोइफिशियंट्स आहेत. आता x चे कोइफिशियंट्स पहा, a1 a2 हे 2 x चे कोइफिशियंट्स आहेत ते मी खाली मांडून घेतले. नंतर b1 b2 हे y चे कोइफिशियंट्स आहेत आणि उजव्या बाजूला c1 आणि c2 इक्वलच्या उजव्या बाजूला. तर अशा पद्धतीनं आपण या संख्यांचं म्हणजे एलिमेंट्सचं निरीक्षण करायचे. आता आपल्याला काय पाहिजे की या संख्यांच्यावरून d, dx आणि dy हे 3 डिटर्मिनंट कसे लिहिले जातात. तर इक्वलच्या डाव्या बाजूला जे कोइफिशियंट्स आहेत a1, b1, a2, b2 हे 4 कोइफिशियंट्स d या डिटर्मिनंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे d लिहिण्यासाठी बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला जे कोइफिशियंट्स म्हणजे सहगुणक आहेत ते सगळे अशा पद्धतीनं लिहायचे. a1, b1, a2, b2 म्हणजे आपल्याला d कसा लिहायचा हे माहीत झालं. आता आपण dx कसा लिहायचं बघूया. आता यासाठी आपल्याला dx लिहायचंय म्हणजे इथं या dx मध्ये x आहे हे लक्षात घ्या. आणि या इक्वेशनमध्ये ज्या ठिकाणी x चे कोइफिशियंट्स आहेत ते कोणते आहेत a1 a2. तर त्या ठिकाणी हे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूचे जे 2 कोइफिशियंट्स किंवा 2 एलिमेंट्स आहेत c1 c2 हे 2 एलिमेंट्स त्या ठिकाणी म्हणजे a1 a2 च्या ठिकाणी लिहायचे. म्हणजे बघा आपला dx कसा लिहिता येईल. c1 c2 हा एक कॉलम आणि b1 b2 हा दुसरा कॉलम. आपण काय केलं पहा, हे c1 c2 a1 a2 च्या ठिकाणी लिहिले आणि आपल्याला मिळाला dx. ओके, मी पुन्हा c1 c2 आहे त्या ठिकाणी लिहितोय. आता मला dy लिहायचंय. मग मी काय पाहणार, y चे कोइफिशियंट्स कुठे आहेत पहा. y चे कोइफिशियंट्स आहेत b1 b2. मग या b1 b2 च्या ठिकाणी मी c1 c2 लिहितोय. म्हणजे कसं बघा, b1 b2 च्या ठिकाणी c1 c2. मग मला काय मिळेल, कॉलम मिळेल a1 a2 आणि c1 c2. तुमच्या लक्षात येते का पहा. लक्षात ठेवण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या असतात त्याप्रमाणे तुम्ही ते लक्षात ठेवायचे. आणि त्यावरून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचे पहा. x इक्वल टू dx अपॉन d आणि y इक्वल टू dy अपॉन d हा फॉर्म्युला वापरून आपल्याला डिटर्मिनंट मेथडने एक्झाम्पल सोडवायचे आहेत. तर यावर आधारित आपण काही एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुम्हाला ही पद्धत नक्कीच सोपी वाटेल. तर मग बघूया आपण फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx अँड dy टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन 3x minus 4y इक्वल टू 10 अँड 4x plus 3y इक्वल टू 5 बाय क्रेमर्स रूल. आपल्याला फक्त या प्रश्नामध्ये त्यांनी dx आणि dy हे दोनच काढायला सांगितलेले आहेत. काढूया सोल्युशन. सुरुवातीला दिलेले इक्वेशन्स जे आहेत ते आपण लिहून घेऊया. क्रेमर्स पद्धत वापरण्यासाठी इक्वेशन आपल्याला योग्य रूपात लिहिणं आवश्यक आहे. त्या रूपात ह्या 2 इक्वेशन लिहिलेल्याच आहेत. इक्वेशन 1 and 2 आर इन ax plus by इक्वल टू c फॉर्म. म्हणजे
काहीतरी x प्लस काहीतरी y इज इक्वल टू काहीतरी संख्या या रूपात हे या दोन्ही इक्वेशन्स आहेत. त्यामुळं आपल्याला या इक्वेशनमध्ये काही बदल करायची गरज नाही. आता आपण dx लिहूया. dx इज इक्वल टू, बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे मला आता dx लिहायचे. मग मी x चे कोएफिशियंट न लिहिता आता काय करणार आहे, 10 आणि 5 मी या ठिकाणी लिहिणार आहे. म्हणजे अगोदर आपण काय करूया, डिटर्मिनंटसाठी 2 उभे सेगमेंट काढूया आणि मग कॉलम पहिला आपला काय असेल, dx काढतोय त्यामुळं x चे कोएफिशियंट लिहिणार नाहीये. त्या ठिकाणी आपण 10, 5 हा कॉलम लिहूया आणि मग y चे कोएफिशियंट्स जे आहेत ते -4, 3 इज इक्वल टू, आता आपण सुरुवातीला पाहिलं होतं तशा पद्धतीने याच्या व्हॅल्यूज काढणार आहोत. म्हणजे dx ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, 10 × 3 -5 × -4 किंवा -4 × 5 इज इक्वल टू, दोघांचा प्रोडक्ट 30 मायनस इथं प्लस होईल, +20 इज इक्वल टू 50. तर ही झाली dx ची व्हॅल्यू. आता आपण dy काढूया. dy काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, y चे कोएफिशियंट्स न लिहिता त्या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला असलेल्या संख्या आपण लिहिणार आहोत. म्हणजे पहिला कॉलम आपला बघा इथं काय असणार आहे, पहिला कॉलम 3, 4 आणि दुसरा कॉलम काय असेल 10, 5. हा झाला dy हा डिटर्मिनंट. त्याची व्हॅल्यू काढूया. इज इक्वल टू 3 × 5 -4 × 10 किंवा 10 × 4 इज इक्वल टू 15 -40 इज इक्वल टू -25. तर हे होतं क्रेमर्स रूल वापरून dx आणि dy कसं काढायचं यावर आधारित एक्झाम्पल. सेकंड क्वेश्चन आपण बघूया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रेमर्स रूल. इक्वेशन आहे 5x + 3y = -11 and 2x + 4y = -10. आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन क्रेमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड वापरून सोडवायचे. आपण सोल्युशनला सुरुवात करूया. सोल्युशन, दिलेले इक्वेशन्स आपण आहे तसे अगोदर लिहून घेऊया. ज्या 2 इक्वेशन आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपल्याला डिटर्मिनंट मेथड वापरण्यासाठी ज्या रूपात असायला पाहिजे होत्या त्या रूपात आहेत. त्यामुळं आपण या इक्वेशनवरून आता dx आणि dy या 3 डिटर्मिनंट्सची व्हॅल्यू काढणार आहोत. त्यासाठी अगोदर ते डिटर्मिनंट लिहूया. d = यामध्ये आपण काय लिहिणार आहे, x आणि y चे कोएफिशियंट्स कॉलम्स आहेत 5, 2 आणि 3, 4. याची व्हॅल्यू आपण काढूया. 5 × 4 -3 × 2 इज इक्वल टू 20 - 6 इज इक्वल टू 14. d ची व्हॅल्यू आपण काढली. याचप्रमाणे आता dx ची व्हॅल्यू काढूया. डिटर्मिनंट कसा लिहायचा हे लक्षात असेलच. dx लिहिताना आपण x च्या कोएफिशियंटच्या ठिकाणी काय लिहिणार आहोत, -11 आणि -10 हा पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम असेल 3, 4. ठीक आहे. dx इज इक्वल टू -11 -10 आणि 3, 4. व्हॅल्यू काढूया. -11 × 4 -3 × -10 इज इक्वल टू -11 × 4 -44 आणि पुढे मायनस इंटू मायनस प्लस होईल, +30 -44 +30. ओके, इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे -14. ही झाली dx ची व्हॅल्यू. आता आपण dy काढूया. dy लिहिण्यासाठी आपण y चे कोएफिशियंट्स घेणार नाहीयेत आणि त्या ठिकाणी आपण -11 आणि -10 हे नंबर्स किंवा ह्या संख्या आपण ठेवणार आहोत. मग dy इक्वल टू काय मिळेल बघा, dy इक्वल टू कॉलम 5, 2 आणि -11, 10. व्हॅल्यू काढूया नेहमीप्रमाणे. इज इक्वल टू 5 × -10 मायनस, हा मायनस जो आहे तो फॉर्म्युल्यामधील मायनस आहे, इंटू काय होईल 2 × -11. सिम्प्लिफाय करूया. इज इक्वल टू 5 × -10 -50
पुढे मायनस आणि मायनस यांचा प्रोडक्ट प्लस होईल, प्लस 22 इज इक्वल टू मायनस 28. तर आता आपण डी एक्स आणि डी वाय या 3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढलेली. डिटर्मिनंट मेथडमध्ये आपण एक्स आणि वाय किंवा त्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करतो, इथं एक्स आहे त्यामुळे आपण एक्स इक्वल टू डी एक्स अपॉन डी असं घेणार आहे आणि वाय इक्वल टू डी वाय अपॉन डी. तर मग एक्सची व्हॅल्यू काढूया आपण. डी एक्स अपॉन डी एक्स आपल्याला मिळालेला आहे तो -14 आहे, त्याची व्हॅल्यू ठेवली, डिवाइड बाय डी आहे तो 14 आहे, त्याची व्हॅल्यू आपण ठेवली, 14 कॅन्सल होईल आणि मिळेल आपल्याला एक्स इक्वल टू -1 अँड वाय इक्वल टू डी वाय अपॉन डी. डी वायची व्हॅल्यू आहे किती आहे पहा, -28 आणि डी आहे तो 14, त्यामुळं -28 अपॉन 14 भाग घातल्यानंतर आपल्याला मिळेल वाय इक्वल टू -2. देअरफॉर -1 -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. तर हे एक्झाम्पल आपण क्रेमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड वापरून सोडवलेलं आहे. आता 2 एक्झाम्पल आपण सोडवलेले आहेत. थोडीशी पद्धत काय आहे पुन्हा एकदा बघूया आपण. दिलेलं इक्वेशन आपण आपल्याला पाहिजे त्या रूपात म्हणजे ax प्लस by इक्वल टू c या रूपात आहे की नाही ते पाहतो आपण आणि त्या रूपात आणल्यानंतर किंवा घेतल्यानंतर dx आणि dy या तिघांची व्हॅल्यू आपण काढून घेतो आणि शेवटी x आणि y साठीचा फॉर्म्युला वापरून आपण सोल्युशन काढतो. तर अशी ही पद्धत आहे. आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया. फ्रॉम द गिवन डिटर्मिनंट्स फॉर्म 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स अँड सॉल्व देम. बहुतेक हे पुस्तकात तुमच्या नसावं एक्झाम्पल, मी बाहेरचं घेतलं असं वाटतंय मला. बघूया आपण एक्झाम्पल काय ते. तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्यामध्ये एक डिटर्मिनंट आहे, म्हणजे नेहमीच्या सायमल्टेनियस इक्वेशन न देता तुम्हाला या रूपात पहिले इक्वेशन दिसतंय पहा. डिटर्मिनंटचे कॉलम आहेत x 6 आणि y 5 इज इक्वल टू 2 आणि दुसरं एक इक्वेशन डिटर्मिनंटच्या रूपात आपल्याला दिलेलं आहे. इक्वेशन्स याच्यावरून आपल्याला इक्वेशन तयार करायचे आहेत आणि मग त्या सोडवायचे. सोल्युशन बघूया आपण. फर्स्ट इक्वेशन आहे तसं आपण लिहिलं आहे. आता यावरून आपण एक इक्वेशन मिळवूया. या इक्वेशनमध्ये डिटर्मिनंट आहे, आपल्याला नेहमीच्या रूपात इक्वेशन मिळवण्यासाठी आपण या डिटर्मिनंटची व्हॅल्यू लिहूया. म्हणजे इथं काय होईल, 5 × x 5x मायनस 6 × y 6y म्हणजे 5x - 6y इक्वल टू 2. देअरफॉर इक्वेशन लिहिलेलं तुम्हाला दिसतंय. ही झाली, हे झालं पहिलं इक्वेशन. आता दुसरं इक्वेशन आपण मिळवूया. त्यासाठी दिलेल्या डिटर्मिनंटच्या रूपात जे काही इक्वेशन आहे ते आपण लिहूया आणि याच्यावरून आपल्याला काय मिळेल इक्वेशन पहा. 5x - 8y इक्वल टू -4. 5x - 8y इक्वल टू -4 इक्वेशन नंबर 2. आपण 2 इक्वेशन मिळवलेले आहेत. आता इथून पुढं तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवू शकता. इथं 5x आणि 5x कॅन्सल होण्यास मदत होईल कारण दोघांचे कोइफिशियंट्स इक्वल आहेत. म्हणजे 1 मधून 2 इक्वेशन मायनस केले की आपल्याला एक व्हेरिएबल एलिमिनेट करायला सोपं जाईल. त्यामुळे आपण एलिमिनेशन मेथडनी सोडूया कारण क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथं काही दिलेलं नाही आहे की पुढे क्रेमर्स मेथडनी सोडवा असं काही दिलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही पद्धतीनं सोडवू शकता. इक्वेशन 1 मधून आपण 2 मायनस करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. इक्वेशन 1 मी आहे तसं लिहिलं आहे, मायनस इक्वेशन सेकंड लिहिलेलं आहे. आपण दुसऱ्या इक्वेशनचे आपण जे काही टर्म्स आहेत त्याचे साईन चेंज करूया. साईन चेंज केले, आता सबट्रॅक्शन करूया. 5x प्लस आणि मायनस कॅन्सल होईल, -6y आणि +8y म्हणजे 2y मिळेल आणि इकडं उजव्या बाजूला 2 + 4 इज इक्वल टू 6. देअरफॉर y इक्वल टू 6/2 म्हणजेच y इक्वल टू 3. मग आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवूया. सबस्टिट्युटिंग y इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण y ची व्हॅल्यू जी 3 आहे ती आपण ठेवूया. इक्वेशन 1 5x - 6 × y च्या ठिकाणी इक्वेशन 1 इथं आहे पहा, y च्या ठिकाणी आपण 3 ठेवणार आहोत. मग सिम्प्लिफाय करूया. 5x - 18 इक्वल टू 2
18 उजव्या बाजूला घेतल्यानंतर प्लस होईल, त्यामुळे पुढे लिहिलं आहे 5x इक्वल टू हा 2 आहे तसाच आणि 6 इंटू 3 18 आहे, तो मायनस आहे, उजव्या बाजूला घेतल्यानंतर प्लस होईल. ओके, मग काय मिळेल आपल्याला 5x इक्वल टू 20. 5 RHSला घ्या, x इक्वल टू 20/5 म्हणजेच 4. आपल्याला दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, x इक्वल टू 4 अँड y इक्वल टू 3. Therefore 4, 3 is the solution of given simultaneous equation. आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. 2x प्लस 3y इक्वल टू 2 एक इक्वेशन आहे. दुसरा आहे x मायनस y बाय 2 इज इक्वल टू 1/2. आपल्याला हा क्वेश्चन जो घेतला आहे मी तो 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 मधील 6 नंबरचा क्वेश्चन आहे. हा आपल्याला तो क्रॅमर्स मेथडने किंवा डिटरमिनंट मेथडने सोडवायचे, तर तो आपण सोडवूया. सोल्युशन गिवन इक्वेशन ॲज इट इज आपण लिहितोय. दोन्ही इक्वेशन्स आपल्याला ax प्लस by इक्वल टू c या रूपात आहेत, त्यामुळे आता आपण डायरेक्ट dx आणि dy चे व्हॅल्यू लिहून घेऊया. d मध्ये काय येईल, फक्त x आणि y चे कोइफिशियंट्स येतील. d इक्वल टू डिटर्मिनंटसाठी दोन उभे रेषाखंड आपण काढले सेगमेंट्स, आणि आता कॉलम काय असतील 2, 1 हा पहिला कॉलम असेल आणि दुसरा असेल 3 मायनस 1/2. ओके, नेहमीप्रमाणे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढूया. 3 इंटू मायनस 1/2 मायनस 3 इंटू 1 इज इक्वल टू, इथं 2 कॅन्सल होईल आणि आपल्याला सुरुवातीला मिळेल -1 आणि पुढे -3. -1 -3 इज इक्वल टू -4. सो डी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -4. आता आपण dx काढूया, म्हणजे dx हा डिटर्मिनंट लिहूया. dx डिटर्मिनंट लिहिण्यासाठी आपण बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला जे एलिमेंट्स आहेत किंवा ज्या संख्या आहेत 2 आणि 1/2 ह्या आपण xच्या कोइफिशियंटच्या ऐवजी लिहितोय असं समजूया, आणि y चे कोइफिशियंट्स ॲज इट इज आपण लिहितोय. dx लिहूया आपण. dx इज इक्वल टू, पहिला कॉलम काय असेल 2 1/2 अँड सेकंड कॉलम असेल 3 मायनस 1/2. dx ची व्हॅल्यू आपण काढूया. इज इक्वल टू 2 इंटू मायनस 1/2 फॉर्म्युलामधला मायनस, मायनसच्या पुढे आपल्याला कोणाचा प्रोडक्ट घ्यायचा आहे 3 इंटू 1/2. ओके, इथंही 2 कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल -1 पुढे मायनस, इथं सिम्प्लिफाय काही होणार नाही त्यामुळं 3/2. ओके, इज इक्वल टू, नेहमीच्या पद्धतीने आपण फ्रॅक्शनची जशी आपण वजाबाकी करतो म्हणजे अपूर्णांकाची वजाबाकी करतो त्या पद्धतीने इथं करायचे. इज इक्वल टू 2 इंटू -1 -2 परत -3 इंटू 1 म्हणजे -3 डिवाइड बाय डिनॉमिनेटरचं प्रोडक्ट 2 इंटू 1 2 -2 -3 -5. सो dx इज इक्वल टू -5/2. याच प्रमाणात आपण dy काढूया. dy काढण्यासाठी डिटर्मिनंट अगोदर लिहूया. डिटर्मिनंटमध्ये आपण y चे कोइफिशियंट्स घेणार नाही, त्यामुळे त्या ठिकाणी आपण काय ठेवणार आहे, उजव्या बाजूला असलेल्या संख्या म्हणजे x चे कोइफिशियंट ॲज इट इज लिहूया 2 आणि 1, आणि y चे कोइफिशियंट्स न लिहिता 2 आणि 1/2 ह्या उजव्या बाजूच्या संख्या आपण लिहूया. इज इक्वल टू व्हॅल्यू आपण काढूया 2 इंटू 1/2 मायनस 1 इंटू 2 किंवा 2 इंटू 1 इज इक्वल टू 2 कॅन्सल होईल 1 -2 इज इक्वल टू -1. आपण d काढलेला आहे, dx काढला आणि नंतर dy सुद्धा काढला. बाय डिटर्मिनंट मेथड किंवा बाय क्रेमर्स मेथड आपल्याला फॉर्म्युला मिळेल x इक्वल टू dx/d. म्हणजेच dx ची व्हॅल्यू इथे काय आहे ते आपण बघूया. dx किती आहे पहा, -5/2 तो न्यूमरेटरला ठेवूया, डिवायडेड बाय d आहे तो -4 आहे तो आपण तिथं घेऊया. इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करूया, न्यूमरेटर ॲज इट इज लिहिला, न्यूमरेटरला 5/2 आहे तो -5/2 आहे तो ॲज इट इज लिहूया, इंटू हा डिनॉमिनेटरचा 4 आहे, आपण डिव्हिजनचं कन्व्हर्शन मल्टिप्लिकेशनमध्ये करतोय त्यामुळं हा 4 जो आहे त्याचा आपण रेसिप्रोकल लिहितोय, इंटू 1/-4.
आता -5 नॉमरेटरला आणि -4 डिनॉमिनेटरला आहे. मायनस मायनस प्लस होईल, त्यामुळे आपल्याला काय मिळेल 5 × 1 5 डिवायडेड बाय 2 × 4 8. x इज इक्वल टू 5/8. याचप्रमाणे आपण आता y ची व्हॅल्यू काढूया. y इक्वल टू फॉर्म्युला dy/d. ओके, ठीक आहे. पुढे dy ची व्हॅल्यू काय पहा. dy किती आहे -1, राईट, -1 आणि d आहे तो -4. मायनस मायनस नोमरेटर डिनॉमिनेटरचा प्लस होईल, त्यामुळे मिळेल 1/4. दिस इज व्हॅल्यू ऑफ y. अशा रीतीने आपण क्रेमर्स रूल वापरला आणि दिलेलं सायमल्टेनियस इक्वेशन आपण सोडवलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट यामध्ये पुन्हा लक्षात घ्यायची, दिलेले इक्वेशन ax + by = c या रूपात असलं पाहिजे आणि त्यावरून dx आणि dy काढायचा आणि x आणि yच्या आपण किमती फॉर्म्युला वापरून काढायची. यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 यातील आपण 4 नंबरचं एक्झाम्पल घेऊया. 6x - 4y = -12 आणि दुसरे इक्वेशन आहे 8x - 3y = -2. सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय यूजिंग क्रेमर्स रूल असं म्हटलेले. सोल्युशनला सुरुवात करूया. दोन इक्वेशन ॲज इट इज आपण लिहिलेले आहेत. दिलेले इक्वेशन ax + by = c या रूपात आहेत, त्यामुळे आपण आता d लिहू शकतो. d इक्वल टू आपण d मध्ये काय लिहिणार आहे, x आणि y चे कोइफिशियंट्स. पहिला कॉलम 6 8 आणि दुसरा कॉलम असेल -4 -3. d ची व्हॅल्यू आपण काढूया. 6 × -3 मायनस हा जो मायनस आहे आता आपण लिहिलेला तो फॉर्म्युल्यामधील आहे हे लक्षात घ्या. आता पुढचा प्रोडक्ट काय असेल -4 × 8. 6 × -3 -18 पुढे मायनस मायनस प्लस होईल इज इक्वल टू आपल्याला मिळेल 14. इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला d = 14. d ची व्हॅल्यू काढून झाली. आता आपण dx काढूया. dx इज इक्वल टू डिटरमिनंटमध्ये आपण पहिला कॉलम घेताना dx काढतोय, त्यामुळे x चे कोइफिशियंट न घेता उजव्या बाजूच्या संख्या आपण घेणार आहोत, म्हणजेच -12 -2 आणि दुसरा कॉलम असेल y चा कोइफिशियंट जो असेल तो म्हणजेच -4 -3. dx ची व्हॅल्यू काढूया. नेहमीच्या पद्धतीनं प्रोडक्ट करूया. -12 × -3 मायनस -4 × -2 इज इक्वल टू पहिला प्रोडक्ट आपल्याला मिळेल 36 मायनस दुसरा प्रोडक्ट 8. 36 - 8 28. dx 28 मिळाले. dy काढूया. dy काढताना आपण संख्या कोणत्या घेतोय पहा. y चे कोइफिशियंट घेणार नाहीये आणि त्याच्याऐवजी आपण उजव्या बाजूच्या संख्या घेणार आहोत, म्हणजेच पहिला कॉलम 6 8 आणि दुसरा कॉलम -12 -2. व्हॅल्यू काढूया. इज इक्वल टू 6 × -2 मायनस -12 × 8 किंवा 8 × -12 इज इक्वल टू पहिला प्रोडक्ट -12 मायनस मायनस प्लस होईल आणि पुढे प्रोडक्ट आपल्याला मिळेल 96 इज इक्वल टू ॲडिशन केल्यानंतर किती मिळेल 84. dy इज इक्वल टू 84. आपण d dx आणि dy यांच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. आता आपण x आणि y यांच्या किमती काढूया. फॉर्म्युला x = dx/d इज इक्वल टू dx किती आहे 28 आणि d आहे 14, त्यामुळे x इक्वल टू आपल्याला मिळेल x = 2. याचप्रमाणे आपण y काढूया. y = dy/d. y काढण्यासाठीचा फॉर्म्युला लिहिला आणि आता dy ची व्हॅल्यू आहे ती 84 / 14 इज इक्वल टू 6. So x = 2 and y = 6 is the solution of given simultaneous equation. क्रेमर्स रूल किंवा डिटरमिनंट मेथड यावर आधारित आपण बरेचसे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आणि आता तुमच्या पुस्तकात जो प्रॅक्टिस सेट 1.3 आहे तो आता तुम्हाला समोर दिसतोय. यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो यापूर्वी घेतलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधील आपण त्यातलं 3 नंबरचं एक्झाम्पल सोडवलेलं आहे आणि क्वेश्चन नंबर 3 मधील आपण फर्स्ट एक्झाम्पल सोडवलं आहे. त्यानंतर 6th एक्झाम्पलसुद्धा सोडवलेलं आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये जे एक्झाम्पल्स होते त्याच्या व्यतिरिक्तही मी आणखी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत.
उरलेली जी उदाहरणं आहेत त्याचा तुम्ही सराव करा आणि जे उदाहरण घेतली त्याचाही सराव करा. म्हणजे तुम्हाला क्रेमर्स रूल किंवा डिटरमिनंट मेथड समजायला सोपी जाईल. वास्तविक ही पद्धत सोपीच आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहून आज शिकवलेल्या भागाची रिव्हिजन करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.